पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही असा महत्त्वाचा निर्णय भारत सरकारने घेतलाय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या घरी तब्बल 2 तास चाललेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला। पाकिस्तान सोबतचा पाणी वाटपाचा सिंधू करार याआधीच रद्द करण्याची घोषणा भारताने केली होती। पाकिस्तानला भारताच्या पाण्यावर कोणताही हक्क दिला जाणार नाही। भारताच्या हद्दीतून वाहणाऱ्या नद्यांच्या पाण्याचा वापर देशाच्या गरजेसाठी आणि विकासासाठीच केला जाईल। जलसंपत्तीवर भारताचाच हक्क असेल असं केंद्र सरकारने पुन्हा एकदा स्पष्ट केलंय। या बैठकीला अमित शहा यांच्यासह केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि जलशक्ती मंत्री CR पाटील सुद्धा उपस्थित होते। त्यावर शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूया। आपके पास जल को रोकने या उसको डाइवर्ट करके अपने ही देश में रख लेने का कोई उपाय ही नहीं है। हमने विशेषज्ञों से पूछा कि अगर हम सिंधु नदी का जल पाकिस्तान में जाने से रोकना चाहते हैं तो हमारे पास क्या व्यवस्था है। उन्होंने कहा हमारे पास कोई व्यवस्था नहीं है। अगर हम आज से शुरू करें कि ऐसी व्यवस्था हम बना ले तो पैसा कितना लगेगा वो तो अभी पूछिए ही मत। अगर पैसा पर्याप्त दे दिया जाए, पैसे के कारण एक दिन भी काम ना रुके, तब भी 20 साल लगेगा, तब हम सिंधु नदी का जल रोक पाएंगे। भारताने सिंधू जलकरार स्थगित केल्याने पाकिस्तानला कसा फटका बसणार आहे पाहूया। झेलम, चिनाब, रावी, सतलज या पाकच्या मुख्य जलस्रोत असलेल्या नद्या आहेत। पाकिस्तानला 80% पाणी पुरवठा या नद्यांमधून होतोय। पाकचे पंजाब आणि सिंध या प्रांत या नद्यांवर अवलंबून आहेत। जलसिंचन, शेती आणि इतर वापराच्या पाण्यासाठी पाक या नद्यांवर अवलंबून आहे। सिंधू जलकरार स्थगितीमुळे पाकचे पाण्याचे मात्र हाल होणार। अर्थव्यवस्थेचा 23% भाग असलेली शेती व्यवस्था मात्र यामुळे कोलमडणार आहे। शेतीवर अवलंबून 68% जनतेची वाताहत होणार आहे। अपुऱ्या पाण्यामुळे अर्थव्यवस्था मात्र डळमळणार आहे।